आगामी इलेक्शन सुरू झालेलं आहे, काय वाटतं कोणाची सत्ता बसेल, काय वाटतं तुम्हाला? सध्या तर भाजपचं आहे चलतीवर, तर भाजपच येईल ना. ठीक आहे. माझा अंदाज BJPचा असेल. मला तर हा नारायण पवारच आवडतो. तुला खरं सांगतो, नारायण पवार आलं तर आमचा पहिल्यापासून फेवरेट नारायण पवार. मुझे लग रहा है यहाँ का मुद्दा विकास का मुद्दा है, मतलब और अभी जो चल रहा है, और शिवसेना का अच्छा यहाँ पे लहर दिख रहा है मुझे, और जहाँ तक लग रहा है शिवसेना ही आएगी फिर से वापस. ठाणे शहरात जे काही विकास झालेला आहे, तर येणाऱ्या नगरसेवकांनी कोणकोणते विकास कामं करावेशीत असं तुम्हाला वाटतं? मोठा प्रश्न तर ट्रॉफिकचा आहे, तो तर सुटला पाहिजे. आणि रस्त्यांची सुधारणा व्हायला पाहिजे. आणि मेन हे भटकी कुत्र्यांचा पण जास्त सुळसुळाट झालेला आहे, त्यांचा पण बंदोबस्त झाला पाहिजे. हल्ली खूप ऐकायला मिळतं आहे चॅनल्समधून पण की लहान लहान मुलांचा बळी जातो आहे, त्यामुळे त्याची पण काळजी घेतली पाहिजे. सिनियर सिटीजनसाठी त्यांनी काहीतरी फॅसिलिटी ठेवायला पाहिजे. मेन म्हणजे झोपडपट्टी आहे ना, त्यांना व्यवस्थित रूमं दिली ही तर मेन आहे, समजलं. मोठ्या लोकांचं सोड रे, पण आता तर काय मेंटेनन्स वगैरे हे भरायची तर आपल्या लोकांची तर ऐपत नाही आहे. पण त्यांना तशी सुविधा केली पाहिजे की त्यांच्यासाठी चांगलं म्हणजे करावं. माझी तर हीच इच्छा आहे. आता हे जे विरोधी पक्ष आहेत, सत्ताधारी आहेत, हे इलेक्शनमध्ये एकमेकांवरती चिखलफेक करतील, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणत्या विकास कामांबद्दल बोलायला पाहिजे, तर का चिखलफेक करायला पाहिजे, काय वाटतं? चिखलफेक करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यात जास्त रस ठेवायला पाहिजे. मुद्दा वही स्पेशली अभी जो चल रहा है कि ये जो अभी वोट वाला चल रहा है, वोट चोरी का लगा रहे हैं, उससे मुद्दा लगा रहे हैं, लेकिन मुझे नहीं लगता उससे कुछ फर्क पड़ेगा. आपापसामध्ये भांडण करून काहीच फायदा नाही. लोकांचा पण सगळा निर्णय ऐकला पाहिजे ना. लोकांच्या काय म्हणजे काय हे आहे, प्रॉब्लेम काय आहे ते पण लोकांचं पण ऐकलं पाहिजे त्याने. लोक ते काय मी पार्टीचा बोलून फायदा नाही ना. लक्षात आलं का?